जोडून या धन उत्तम व्यवहारे या आणि अशा अनेक संत वचनांचा साक्षात प्रत्यय ज्यांनी आपल्या कार्यातून साकारला ते म्हणजे श्री व्यंकटेश शारदा अलायन्स. आजच्या या व्यावहारिक जगात उत्तम व्यवहार करत असतानाच माणसा माणसाशी जिव्हाळ्याचं नातं जपत आजन्म ऋणानुबंध कसे गुंफावेत याचा परिपाठ घालून देणारे श्री व्यंकटेश शारदा अलायन्स. खरं तर श्री व्यंकटेश शारदा अलायन्स म्हणजे श्री व्यंकटेश इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे श्रीयुत प्रमोद साठे आणि शारदा अलायन्सचे श्रीयुत विलास यादव या दोघांचा मिळून बनलेला एक सुंदर मिलाफ आहे. 1990 साली सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेत असतानाच प्रमोद साठे यांच्या वडिलांचं अकाली निधन झालं. आपल्या कुटुंबाचा भार या तरुणावर आला. नोव्हेंबर 1993 साली अत्यंत भयावह असा किल्लारीचा भूकंप झाला, ज्याच्यामध्ये 10,000पेक्षा जास्त मृत्युमुखी पडले. तिथे त्यांनी किल्लारी भूकंपामुळे सोलापूर जिल्ह्यात बाधित झालेल्या इमारतींच्या बळकटीकरणाची जबाबदारी IIT पवई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. मेहनत, जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर त्यांनी या जबाबदारीचं सोनं केलं. याच कामासाठी त्यांना 1996 साली वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी आदर्श अभियंता या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. याच सुमारास त्यांनी साठे इन्फ्राकॉर्न प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून दूध डेअरी, साखर कारखान्यांची कामं, औद्योगिक क्षेत्रातील कामं, शासकीय कामं करण्यास सुरुवात केली. श्री व्यंकटेश इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडची पायाभरणी प्रमोद साठे यांच्या नेतृत्वाखाली बंधू प्रदीप साठे यांच्या समवेत वडिलांच्या स्मरणार्थ अर्जुन टॉवर या प्रकल्पानं झाली. अर्जुन टॉवर हे निवासी आणि व्यापारी संकुल सोलापूर शहरात खऱ्या अर्थानं आयकॉन ठरलं. मयूर मंगल कार्यालय, डायनिंग हॉल, हेल्थ क्लब, टेरेस हॉल, कॉटेज गार्डन इत्यादी नाविन्यपूर्ण सुविधांनी सुसज्ज असणाऱ्या या स्वतःच्या प्रकल्पानं त्यांनी स्थापत्यशास्त्रात स्वतःची खास ओळख निर्माण केली. पुण्यासारख्या महानगरामध्ये माझा बालपणीचा मित्र अंकुशराव आसबे यांच्या सोबतीनं 10 वर्षापूर्वी मी पुण्याच्या रिअल इस्टेटमध्ये सुरुवात केली. आणि पाहता पाहता वडगाव, आंबेगाव, धायरी या सिंहगड रोडच्या परिसरात अनेक प्रकल्प पूर्णत्वास नेले. इतकंच नव्हे तर महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी या महाराष्ट्र राज्य पोलीस खात्याच्या पुण्यातील वानवडी येथील 8 एकर जागेतील प्रकल्पासाठी साठे यांना केंद्र शासनाच्या प्रतिष्ठेच्या विश्वकर्मा पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तसंच पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या हस्ते त्यांना आयकॉन ऑफ सोलापूर हा प्रतिष्ठेचा पुरस्कार बहाल करण्यात आलाय. सुरुवातीच्या काळापासून लोकमंगल बँक असेल, सोलापूर जनता बँक असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया, कर्नाटक बँक या सर्व बँकांचाही फार मोलाची साथ सुरुवातीपासून आम्हाला मिळाली. श्री व्यंकटेश इन्फ्रास्ट्रक्चरचे पुणे मुंबई रोडवर तळेगाव जांभूळ इथं 900 फ्लॅट्सचा आणि सोलापूर महानगरपालिकेतील 15 एकर जागेमध्ये अतिशय अद्ययावत अशी श्री व्यंकटेश नगरी हे भव्य प्रकल्प साकारण्यात येत आहेत. याशिवाय कॅनकोना हा अतिशय सुंदर प्रकल्पही दक्षिण गोव्यामध्ये लवकरच सुरू होतोय. पुण्यात घर घेण्याचं माझं स्वप्न होतं. त्या प्रयत्नात होतो. केटरिंगच्या व्यवसायाच्या माध्यमातून माझी एकदा साडेसामांची ओळख झाली. सरांना माझी परिस्थिती सांगितली तर सरांनी मला मदत केली. अशा पद्धतीने आमचं स्वप्न साकार झालं आणि एका चांगल्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला घर घेता आलं. केंद्र सरकारने घोषित केले त्या स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये जो अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, त्या प्रकल्पामध्ये योगायोगाने
आमची कर्मभूमी असलेले पुणे आणि जन्मभूमी असलेले सोलापूर या दोन्हीही स्मार्ट सिटींचा समावेश झाल्यामुळं आपण ही समाजाचे देणे आहोत आणि त्याकरता स्मार्ट सिटीसाठी आवश्यक असणारे इन्फ्रास्ट्रक्चर उभा करणे, स्मार्ट सिटी होण्यासाठी दोन्ही शहरांच्यासाठी संपूर्ण ते योगदान देऊ पूर्वीचे प्रकल्प सादर केल्यामुळं आमचे ग्राहकांनी आमच्याच प्रकल्पामध्ये एकापेक्षा अनेक फ्लॅट्स घेतले. म्हणजे त्याला व्यवसायात पडल्यानंतर पहिला फ्लॅट बुक करणारा मी आहे. आणि आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्या माध्यमातून आत्तापर्यंत व्यंकटेश निसर्ग, व्यंकटेश वृंदावन, मेघस्पर्श यामध्ये जवळजवळ 24 फ्लॅट विकले गेलेले आहेत. श्री व्यंकटेश इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड प्रमाणेच शारदा अलायन्सच्या श्रीयुत विलास यादव यांचा प्रवास देखील अत्यंत प्रेरणादायी आहे. विश्वास, प्रामाणिकपणा, एकाग्रता, गुणवत्ता, बांधिलकी, उत्कृष्टता, आता हे सगळे शब्द म्हणायला मोठे मोठे आणि पुस्तकी वाटतात, पण खरं सांगायचं झालं तर जे काही करायचं ते स्वतःच 100% देऊन करायचं. गेली 10 वर्ष पुण्यामध्ये स्वतःच्या हिमतीवर वेगानं प्रगती करत सुमारे 10 लाख चौरस फुटांपेक्षा जास्त काम त्यांनी पूर्ण केलंय. इसवी सन 2005 मध्ये शासकीय सेवेत 22 वर्ष सेवा केल्यावर आपले मित्र श्रीयुत बाळासाहेब कारदगे यांच्याबरोबर त्यांनी या कंपनीचा श्री गणेशा केला. श्रीयुत विलास यादव हे स्थापत्य अभियंता तर आहेतच, त्याचबरोबर त्यांच्या उत्कृष्ट कामाचं कौतुक म्हणून सन 2001 साली महाराष्ट्र शासनातर्फे राज्यपालांच्या हस्ते आदर्श अभियंता या पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलंय. प्रकल्प करीत असताना कमीत कमी खर्चात दर्जेदार बांधकाम कसे देता येईल या गोष्टीचा चांगला अनुभव मला घेता आला आणि याच अनुभवाच्या भरोशावर आमच्या ग्राहकांच्या गरजेप्रमाणे त्यांना उत्तम बांधकाम कमीत कमी मोबदल्यात देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. अगदीच नावं घ्यायची झाली तर तेजोवलय, आरिष्ठा, मधुपुष्प, स्पंदन हे प्रकल्प, तर बोनिटा आणि टाइम्स स्क्वेअर सारखी व्यापारी संकुलं पुण्यात अगदी दिमाखात उभी आहेत. नवीन नवीन कल्पना साकारत आज बालेवाडी येथील परितोष आणि बावधन येथील आकाश पर्व सारखे प्रकल्प अंकुरलेले दिसतायत. तिथे पहिल्यांदा जेव्हा आम्ही फ्लॅट बुक करायचं म्हणून गेलो होतो त्यावेळेस बॅक ऑफ द माइंड काही गोष्टी होत्या. एक तर असं की ह्या संबंधित बिल्डरची ही पहिली स्कीम होती, त्यामुळे मनात अशी शंका होती की आपल्याला फ्लॅट त्यांनी प्रॉमिस केल्याप्रमाणे वेळेत मिळणार किंवा नाही मिळणार, कारण बिल्डरचा अनुभव किती, त्यांनी आतापर्यंत किती फ्लॅट्स केलेत हे काहीच तोपर्यंत बॅकग्राऊंड कुठलं नव्हतं. आणि शिवाय जे काही प्रॉमिस केलं आहे त्याप्रमाणे आपल्याला सगळ्या सोयी सुविधा मिळतील किंवा नाही अशी एक मनामध्ये शंका होती. परंतु आम्ही त्यांना भेटलो, आम्हाला लोकेशन आवडलं, त्यामुळे आम्ही ते फायनल केलं. आणि सगळ्यात छान गोष्ट ही की त्यांनी ठरल्याप्रमाणे आम्हाला वेळेत पोझिशन दिलं आणि ज्या काही गोष्टी, ज्या काही सुविधा ते आम्हाला देणार असं बोलले होते त्या सर्व त्यांनी आम्हाला दिलेल्या आहेत. याशिवाय यशाची शिखरं गाठतील असे नवीन नवीन टाउनशिप प्रकारात मोडणारे प्रकल्प उरवडे, वडगाव इथं उदयास येताना दिसतील. तसंच शिरवळ इथं 125 एकर जागेमध्ये प्लॉटिंगची स्कीम ते आता सुरू करीत आहेत. असं उत्तुंग भविष्य असलेली शारदा अलायन्स ही लेस टॉक डू मोर या तत्वावर कार्यरत आहे. संथ पाणी हे नेहमी खोल असतं, अशीच यांची टीम आहे. कारण कालांतरानं या टीम मध्ये किरण सामंत, राजेंद्र कुट्टे हे तितकेच अनुभवी आणि राहुल कारदगे, सागर यादव यांच्यासारख्या हुशार अभियंत्यांची भर पडलेली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर घरं बनवणारे हे सगळे कलाकार त्यांच्या कलेत विशेष प्रावीण्य मिळवलेले आहेत. मधुपुष्पमध्ये माझ्या मुलाचा फ्लॅट आहे, तो सुद्धा तिथं राहायला गेलेला आहे. सुखसोयींनी युक्त असं त्यांचं आणि अतिशय आधुनिक पद्धतीने असं त्यांचं कन्स्ट्रक्शन आहे. कन्स्ट्रक्शन तर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवावा इतकं चांगलं आहे. त्यामुळेच यांचा प्रत्येक प्रकल्प किती चांगला असेल हे वेगळं सांगायला नको. श्री व्यंकटेश शारदा अलायन्स यांच्या याच शिरपेचात मेघस्पर्शच्या रूपानं
आणखी एक मानाचा तुरा खोवला जात आहे. प्रकल्प उभारताना निश्चितच त्याचा लोकेशन महत्त्वाचं असतं. प्रत्येक लोकेशनला त्याचा असा इतिहास असतो किंवा त्याचं वैशिष्ट्य असतं. जसं मेघस्पर्श हा प्रकल्प महामार्गाच्या जवळ आहे आणि तसंच निसर्गाच्या सानिध्यात आहे. गुणवत्ता, पारदर्शकता, प्रामाणिकपणा, सचोटी, शब्दांची किंमत आणि स्नेह या सद्गुणांची कास धरत श्री व्यंकटेश शारदा अलायन्सनं आपल्या प्रत्येक प्रकल्पात ग्राहकाला जसं समाधानी केलं तसाच अनुभव मेघस्पर्शच्या पूर्ण झालेल्या पहिल्या फेजमध्ये आणि आता प्रगतीपथावर असलेल्या दुसऱ्या फेजमध्ये प्रत्ययास येतोय. Living in Meghsparsh has truly been a blissful experience. Open space, abundant sunlight. It's truly amazing. We are very lucky that we use all the amenities like swimming pool, clubhouse or jogging track. In fact, the child's play area is my son's favorite area. इसलिए प्रमोद भैया मैं मन से आपका धन्यवाद करती हूँ and we wish you many more such successful scheme in future too. तर सर्वसामान्यांना परवडतील अशा बजेट होम्सचा पारिजात हा 110 फ्लॅट्सचा गृह प्रकल्पही तितकाच सुंदर आणि नेटका आहे. माझं आणि माझ्या मिसेसचं एक स्वप्न होतं की पुण्यात एक छोटंसं घर असावं आणि ते घर घेण्यासाठी आम्ही रात्रंदिवस कष्ट करून पैसेही जमा केले आणि धायरीत एक छोट्या बिल्डरकडं ते घर घेण्यासाठी पैसे देऊन आम्ही एक छोटंसं घर बुक केलं आणि काही दिवसांनी आम्हाला कळालं की आमची त्या घरासाठी फसवणूक झाली आणि साठे साहेबांनी आर्थिक आधारही दिला आणि आमचं घराचं स्वप्न साकारी झालंय. याशिवाय पंचतारांकित सुविधांसह 1, 2 आणि 3 BHK ची 900 फ्लॅट्सची मिनी टाउनशिप नऱ्हे आंबेगाव इथं गोल्ड जिमच्या समोर लवकरच आकार घेऊ लागणार आहे. संपूर्ण ग्राहक समाधान हे ध्येय साध्य करण्यासाठी कंपनी काय विशेष प्रयत्न करते या प्रश्नाचं एका शब्दात उत्तर द्यायचं झालं तर ते असं असेल. शब्दाला किंमत. प्रत्येक ग्राहक वेगवेगळी स्वप्न किंवा गरजा पूर्ण करायला घर घेतो. अडचणी आम्हाला येतात, परंतु संवाद आणि त्याच्या प्रत्येक गरजेची घेतलेली सखोल दखल ही आमच्या प्रत्येक ग्राहकाला आमच्याशी जोडून ठेवते. सुखी आणि आनंदमयी भविष्याचा ठेवा या प्रकल्पांमधून अनेक कुटुंबियांकडे सुपूर्त केला जाणार आहे. श्री व्यंकटेश शारदा अलायन्स तर्फे आपल्या ग्राहकांना सुखी आणि संपन्न भविष्यासाठी लाख लाख शुभेच्छा.